हॅलो, हाय, सत श्री अकाल. किचनमध्ये आपलं स्वागत आहे. गुड मॉर्निंग. आज आपला संडे आहे. आमचा आता उपास सुटले. आज मी मच्छी आणलेली आहे. मी तर खात नाही, पण ह्या मुलांसाठी. हे बघा, मी सुरमई घेतलेली अर्धा किलो आणि ना एक बांगडा आणलाय. तो फक्त कढीसाठी. बांगड्याची कढी करून नेहमी बघायची, एकदम अप्रतिम होते. मी एक बांगडा आणलाय, म्हणजे त्याच्यात शेपू डोकं वगैरे असं असतंय. कधी पण डोक्या बिक्याची कढी केली ना, त्याची टेस्ट वेगळी लागते. मग मी सुरमई आणलेली आहे, साफ धुवून घेतलेली आहे. त्याचं मी तुम्हाला नंतर फ्राय करायची दाखवते. आता मी ह्याची कढी करणार आहे. कसली? बांगड्याची. तर मी ते अर्धी वाटी खोबरं, म्हणजे अर्धी वाटी पण नाही घेतलं, हे एवढं थोडंसं ठेवलं आहे. हे ओलं होणारं हे मी खोबरं घेतलं आहे. इथे धणे घेतलेत, 1-1.5 चमचा घेतलेत. लसूण आणि एक टोमॅटो घालायचा. त्याचा कलर पण छान येतो मसाल्याला आणि चव पण वेगळी लागते. असं आपण कापून नाही घालता, त्याच्या आपल्या ह्या मसाल्यामध्येच घालायचं आहे. तर मी आता ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये धणे घालते, लसूण आणि आपल्याला ते खोबरं घालायचं आहे. मला जास्तच वाटतं तर मी थोडंसं ठेवते. अति खोबरं घातलं ना मग त्याचा कलर बदलतो, म्हणून अति पण नाही घालायचं. थोडंसं ठेवते. आणि हा माझा ना मच्छीचा मसाला आहे. हे बघा, आपण घरगुती नेहमी भाजीला वापरतो तो वेगळा आणि हा मच्छीचा वेगळा. ह्याची फक्त 2-3 मिरच्या मिक्स करून असा धणे त्रिफळा वगैरे घालून मी हा चक्कीवरून दळून आणलेला आहे. मग मी हा फक्त मच्छीलाच वापरते. असं ते आपल्याला ते मच्छीचा मसाला टाकायचा आहे. मी घरच्या भाजीचा मसाला मच्छीला वापरत नाही, त्याची चव वेगळी येते, कारण गरम मसाला असतो ना, म्हणून. थोडीशी हळद. हे हा माझा तिखट आहे, म्हणून मी त्याच्या चवीप्रमाणे आता मी 2 चमचा हा मच्छीचा मसाला घेते. आता मी ह्याची फाईन पेस्ट करून मिक्सरला लावून घेते. मग तुम्हाला माझी मी कढी दाखवते कशी. मिक्सरला लावून घेते मी. हे बघा, मी ना हे बघा असं एकदम फाईन असं वाटून घेतलेलं आहे. हा आमचा मालवणी मच्छी मसाला. त्याची तुम्हाला मी आता कढी दाखवते. आज मी फक्त मच्छीचीच कढी दाखवणार आहे. ह्याच्यामध्ये मी कांदा बिलकुल मच्छीला हा वापरलेला नाही. आता मी इथे लसूण टाकले, 2-3 पाकळ्या ह्याच्यात घेतलेलीच आहे, तरी पण आपण 2-3 पाकळ्या लसणीच्या टाकायच्या. आणि वाटायला मी कोथिंबीर ह्याच्यामध्ये घेतलेली नाही आहे, कारण मच्छीचा मसाल्याचा कलर बदली होतो, म्हणून मी हे टाकलेलंच नाही. आपलं चांगली लसूण लाल झाली की आपल्याला हा मसाला ह्याच्यात एकदम बारीक वाटून घ्यायचा, एकदम फाईन सगळं. आता आपल्या लसूण लाल झाले, आपला हा मसाला ह्याच्यामध्ये या तेलामध्ये चांगला कच्चा असतो ना, टोमॅटो कच्चा, खोबरं कच्चं, आणि त्याला चांगलं असं हे करून घ्यायचं, सगळं परतून घ्यायचं तेलामध्ये. त्याला थोडं तेल जास्त लागतं, त्याच्यावर मी ते चांगलं परतून घेतो. आता कोणतरी दोर वाजवतोय, चांगलं परतून घेते मी. मस्त आपल्या तेलामध्ये आपल्याला अगदी त्याचा कच्चेपणा घालवायचं आहे पूर्ण. आणि त्याला आपल्याला 2-3 मिनटं चांगले असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा आपला कच्चा धण्याचा त्याचा कच्चा वास येऊ नये, कारण ते काहीच भाजलेलं नव्हतं. हे सगळं माझं कच्चंच होतं. माझी बेल वाजली. हे बघा, चांगलं मी तेल सुटेपर्यंत 2-3 मिनटं चांगलं त्याला भाजून घ्यायचं, कारण आपलं खोबरं हे कच्चं होतं. आता आपण त्याच्यात पाणी घालू. हे भांडं आपल्याला असं धुवून घ्यायचं आहे, आणि जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं आपण घालायचं आहे. मच्छीचा आपला मसाल्याचा कलर असा यावा म्हणून आपण कोथिंबीर मसाल्यामध्ये घालायची नाही, त्याचा कलर हिरवा होऊन जातो आणि बदली होतो. तर मी याला चांगली उकळी होऊन देते. आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण वाढवायचं. चांगलं आपलं भांड्याला लागलं असेल ते आपण धुवून घ्यायचं चांगलं. आणि आता आपल्याला कलर बाहेर करायचं, चांगलं येऊन द्यायचं. हे मला असं घट्टच वाटतंय, आणि अजून शिजल्यानंतर आपल्यातून ते घट्ट होणार. मला कढी पाहिजे ना, अशी मच्छी कढी.
हे बघा असं हे करून घेते. आता त्याला चांगली आपल्याला झाकण ठेवून थोडी 1 मिनिट अशी उकळी आणायची आणि आपल्याला आता ह्या स्टेजला आता त्याला मीठ टाकायचं आहे. नंतर त्याला उकळी आल्याशिवाय आपल्याला मच्छी टाकायची नाही. हे बघा तर आपल्याला कढीला चांगली उकळी आली का आपण आता बघूया. मी अजून काही मच्छी टाकलेली नाही त्याच्यावर. हे बघ तिला आता चांगली उकळी आलेली आहे. मीठ पण टाकलेलं आहे. आता आपल्याला हे असा हा बांगडा सोडायचा आहे. असा उकळी आल्यानंतर सोडायचा आहे. उलट ते डोकं फोकं असेल ना खूप छान लागते अशी. मी एकच बांगडा घेतलाय आणि त्याचे 2-3 तुकडे करून त्याला असं थोडंसं असं आपण हे करायचं आणि परत त्याच्यावर झाकण ठेवून हे करायचं. मी पातळ केले म्हणजे मी कढी केली, अशी चटणी केलेली नाही. तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही त्याचा रस्सा ठेवू शकता. पण तुम्ही असा मालवणी रस्सा खाऊन बघा. हे बघा आणि परत त्याच्यावर झाकण ठेवते आणि परत त्याला 2-3 मिनटं आपण बघूया. 1-2 मिनिटांनीच बघूया. हे बघा किती छान त्याला उकळी आलेली आहे बघा. आता आपल्याला ह्याच्यापुढे कोकम टाकायचे. आता आपण कोकम टाकताना पण 1 टोमॅटो टाकलाय ते पण लक्षात घ्यायचं किती आंबट पाहिजे आपल्याला ते आणि आपले कोणत्या प्रकारचे कोकम आहेत त्याप्रमाणे आपल्याला कोकम टाकायचे. हे माझे गावचे कोकम आहेत आणि खूप आंबट असतात म्हणून मी 4च टाकलेले आहेत. आता वरून आपल्याला अशी कोथिंबीर टाकायची. तर आपली कढी तयार झालेली आहे. मच्छी टाकल्यानंतर पण खूप वेळ शिजवायची नाही. तिची चव जाते आणि ती अशी नरम होऊन जाते. अगदी 5 मिनिटात तिला काढायची आहे. हा मच्छीची आपल्या कढी तयार झालेली आहे. ही आमची मालवणी कढी. कोण अशी मालवणी जरी असते तर प्रत्येकाची करायची वेगवेगळी पद्धत असते. असं काही नाही पण एक माझ्या पद्धतीने मी दाखवलेली. असं मी माझं तोंड दिसत नव्हतं कारण की मी ह्याच्यावर फक्त फोकस घातला होता कारण आपल्याला दिसायलासाठी म्हणून माझा मी चेहरा दाखवला नाही जास्त. हे बघा ही माझी अशी मालवणी कढी. अशी मी करते पण मी खात नाही. आम्ही घरात 2-3 माणसं करत नाही. हे फक्त 1-2-3 आहे. चला कशी वाटली माझी कढी ती मला सांगा कमेंट करून नक्की. मालवणी कढी आणि पुढच्या वेळेस तुम्हाला मी मच्छी फ्राय दाखवेन कारण की आता आपला मच्छी फ्राय करेपर्यंत आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. म्हणून मी आता हे असं गॅस बंद करते आणि इथेच हे करते. मालवणीचा रस्सा याच्यापेक्षा आम्ही मालवणी चटणी पण बोलतो ती थोडी याच्यापेक्षा घट्ट असते. चला बाय बाय. तर मी मोबाईल खालीच काढते तुमच्याशी बोलते. बघा कशी वाटली माझी मालवणी कढी ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. हे बघा एकदम छान. तुम्हाला जवळून दाखवू का दिसते का? हे बघा मी फोटो पण काढून देते. तर मी तेच बंद करते मोबाईल आणि गॅस पण बंद करते. तिला खूप शिजवायचं नाही आहे.